प्रकरण 15वे. ऑपरेशन लाल दोरा. मुंबईत 10 एप्रिल 1983 ची सकाळी उजाडली, ती एक भयंकर बातमी घेऊनच. एका प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर 8 कॉलमांतली ती बातमी. तिचा मथळा होता, इंडियाज टॉप स्पाय मिसिंग, भारताचा वरिष्ठ गुप्तहेर बेपत्ता. फिल्बीनंतरचे सर्वात मोठे पलायन, अमेरिकेला गेल्याचा संशय, सत्ताधारी पक्षात खळबळ. कोण होता हा वरिष्ठ गुप्तचर? त्या वृत्तपत्राच्या नवी दिल्ली प्रतिनिधीने दिलेल्या त्या बातमीनुसार, ते होते रॉ. चे प्रमुख नौशेरवान फ्रामजी संतूक. हेरोल्ड ॲड्रियन रसेल उर्फ किम फिल्बी याच्याशी त्यांची तुलना करण्यात आली होती. फिल्बी हे शीतयुद्धकालीन हेरगिरीच्या इतिहासातील एक गाजलेले प्रकरण. भारतातील अंबाल्यातला त्यांचा जन्म. ब्रिटिश गुप्तचर संस्था MI6 चे अधिकारी होते ते. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या कालखंडात तर त्यांच्याकडे काउंटर एस्पिनॉज, परकी हेरगिरी विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. असा हा महत्त्वाचा अधिकारी मात्र आतून सोव्हिएत रशियासाठी काम करत होता. ब्रिटनच्या योजनांची, धोरणांची गोपनीय माहिती KGBला पुरवत होता. डबल एजंट होता तो. त्याच्या या गद्दारीचा संशय ब्रिटिश गुप्तचरांना येऊ लागला असतानाच 23 जानेवारी 1963 च्या रात्री तो रशियाला पसार झाला. त्या घटनेने MI6 च्या इज्जतीच्या अगदी चिंधड्या उडाल्या होत्या. गुप्तचर विश्वात ती संघटना हास्यास्पद ठरली होती. आता तसाच प्रकार रॉ. बाबत घडल्याचे ते वृत्तपत्र सांगत होते. त्या बातमीनुसार, रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे प्रमुख आणि मास्टर स्पाय NF संतूक हे अत्यंत संवेदनशील अशा काही कागदपत्रांसह परदेशी पळून गेले आहेत. ते कोणत्या देशात सामील झाले आहेत, हे अद्याप अज्ञात आहे. मात्र, ते व त्यांची पत्नी हे दोघेही मार्च 30 रोजी अमेरिकेस जाणाऱ्या विमानात बसल्याचे त्या विमानातील प्रवाशांच्या यादीवरून स्पष्ट होते. या बातमीत एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याचा हवाला देऊन पुढे म्हटले होते की, ते विदेशी गुप्तचरांचे जाळे कोणते आहे, हे अद्याप समजलेले नाही, पण त्यांनी आपल्या गुप्तचर संघटनेत किती खोलवर शिरकाव केला आहे, याचा संतूक यांचे पसार होणे हा ठोस असा पुरावाच आहे. अशीच एक बातमी आदल्या दिवशी 9 एप्रिल रोजी कोलकात्यातील एका प्रतिष्ठित दैनिकात पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. तीही अशीच सनसनाटी होती. आपल्या निवृत्तीच्या आदल्या दिवशी संतूक हे गूढरित्या बेपत्ता झाले असून सरकारला न कळवताच ते देशाबाहेर गेले आहेत, असे त्यात म्हटले होते. त्या बातमीने दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये, संसदेत, गुप्तचर संस्थांच्या कार्यालयात, लष्करी मुख्यालयात वादळ उठले असतानाच देशाच्या आर्थिक राजधानीत ही बातमी प्रसिद्ध झाली. केंद्र सरकारच्या पातळीवरून तिचा अर्थातच इन्कार करण्यात आला. परंतु तेव्हाची तथ्ये काही वेगळेच सांगत होती. रॉ. मधील आपल्या उज्ज्वल कारकिर्दीनंतर मार्च 31, 1983 रोजी हे पारशी जंटलमन प्रोफेशनल निवृत्त होणार होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती ती भारतीय नौदलातून. तेथे इमर्जन्सी कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले होते. नंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. जवाहरलाल नेहरू यांनी ईशान्य भारतातील आदिवासी भाग आणि अंदमान निकोबार बेटांच्या प्रशासनासाठी खास भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवेची स्थापना केली होती. संतूक यांनी त्या सेवेत प्रवेश केला. अंदमान निकोबारमध्ये जारवा आदिवासींमध्ये त्यांनी केलेले काम आजही वाखाणले जाते. रामेश्वर नाथ काव यांची त्यांच्यावर नजर होतीच. रॉ. ची स्थापना झाल्यानंतर काही दिवसातच काव यांनी त्यांना पाचारण केले आणि त्यांच्याकडे रॉ. चे प्रशासन आणि आफ्रिका विभाग यांची जबाबदारी सोपवली. पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळात के. शंकर नायर यांनी रॉ. च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोरारजींनी जून 1977 मध्ये संतूक यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली. तेव्हापासून 31 मार्च 1983 पर्यंत तब्बल 6 वर्षे संतूक हे रॉ. चे प्रमुख होते. मोरारजींचा या संघटनेवर राग होता. त्यामुळे त्यांनी रॉ. च्या निधीमध्ये 50% कपात केली.
परिणामी संतूक यांना नवी भरती थांबवावी लागली. परदेशातील काही स्टेशन्स बंद करावी लागली. काव यांनी रॉ मध्ये पॉलिटिकल डिव्हिजन ची स्थापना केली होती. शेजारी देशांतील राजकीय घडामोडींबाबत प्रसिद्ध होत असलेल्या मजकुरावर लक्ष ठेवून त्याची देशाची धोरणे ठरवण्याच्या दृष्टीने विश्लेषण करणे हे या विभागाचे काम होते. अशाच प्रकारे सायबॉर करता इन्फॉर्मेशन डिव्हिजन ची निर्मिती करण्यात आली होती. हे दोन्ही विभाग बंद करणे संतूक यांना भाग पडले. त्यांच्याच काळात रॉ मध्ये कर्मचाऱ्यांची युनियनबाजी वाढली. काही दिवस कर्मचाऱ्यांनी संपही केला. तो रॉ मधला पहिला आणि अखेरचा संप. पण एकूणच संघटनेतील वातावरण बिघडलेले होते. पण त्यांच्याच कारकिर्दीत पुन्हा एकदा रॉ ने पाकिस्तानबाबत आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली होती. जुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिल्यामुळे तेथे निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेऊन संतूक यांनी पाकिस्तानातील रॉ ची कव्हर्ट ॲक्शन गुप्त कारवाया करण्याची क्षमता वाढवली होती. त्यांनी रॉ च्या टेक्निक तांत्रिक हेरगिरी क्षमतेतही वाढ केली होती. बी. रमण यांच्या मते पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर बारकाईने नजर ठेवण्याची क्षमता वाढवण्याचे श्रेय संतूक आणि संतानम या दोघांनाच दिले पाहिजे. संतूक हे आफ्रिका तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जात. आणीबाणीनंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधींनी आफ्रिकी देशांशी संबंध दृढ करण्याचे धोरण आखले. तेव्हा तेथील काही देशांच्या गुप्तचर संघटना बांधण्याचे काम संतूक यांच्या नेतृत्वाखालील रॉ ने केले. एवढेच नव्हे तर नेल्सन मंडेला यांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या तसेच नामिबियातील साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन स्वॅपो च्या कार्यकर्त्यांना रॉ कडून गोपनीयरित्या प्रशिक्षणही दिले जात असे. खलिस्तानी दहशतवादाविरोधातील रॉ च्या लढाईलाही संतूक यांच्याच काळात सुरुवात झाली. विदेशातील शीख अतिरेकी आणि त्यांचे ISI बरोबरचे संबंध हे मॉनिटर करण्यासाठी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी 1980 च्या अखेरच्या महिन्यांत त्यांनी रॉ मध्ये एका स्वतंत्र विभागाची स्थापना केली होती. खलिस्तानी अपहरणकर्त्यांना दुबईत अटक करण्याची रॉ ची चलाख कारवाई ही सुद्धा संतूक यांच्या नेतृत्वाखालचीच. असा हा अव्वल दर्जाचा कावबॉय त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच भारतात नव्हता. त्या दिवशी गिरीशचंद्र सक्सेना यांच्याकडे संतूक यांनी रॉ च्या प्रमुखपदाची सूत्रे सोपवणे अपेक्षित होते. ती त्यांनी सोपवली नव्हती. त्या रात्री रॉ मधील त्यांच्या सहकाऱ्यांनी निरोपाची पार्टी ठेवली होती. ती रद्द करावी लागली होती. या साऱ्या भुवया उंचावण्यास लावणाऱ्या गोष्टी होत्या. संतूक हे अमेरिकेला गेल्याचे त्या बातम्यात म्हटले होते. अर्थ स्पष्ट होता की ते CIAला फितूर झाले असावेत. अन्य देशाचे गुप्तचर फोडण्याचा, त्यांना डबल एजंट करण्याचा प्रयत्न सगळेच देश करत असतात. CIH काय, परंतु सोव्हिएत रशियासारख्या मित्रदेशाची गुप्तचर संस्थाही भारतात तसे प्रयत्न करत होती. अद्याप त्याला यश आले नव्हते. पण ते येणारच नव्हते असेही नाही. काही वर्षांपूर्वी खुद्द रामेश्वरनाथ काव यांचा वैयक्तिक सचिव सिकंदरलाल मलिक हा रॉ मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झाला होता. काळजी करण्यासारखीच ती गोष्ट होती. काव यांचे सचिवपद भूषवलेल्या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर संवेदनशील माहिती असणे स्वाभाविक होते. तो CIAला फितूर झाला तर रॉ चे प्रचंड नुकसान झाले असते. त्याने ते केले की नाही हे अद्याप अज्ञात आहे. परंतु त्या घटनेमुळे संतूक प्रकरणाचे गांभीर्य अधिकच गडद झाले होते. त्यावरून इंदिरा सरकार अडचणीत आले होते. विरोधी पक्षांनी हा मुद्दा संसदेत उचलून धरला. अटलबिहारी वाजपेयी त्यात आघाडीवर होते. त्यांनी सरकारला धारेवरच धरले होते. केंद्रीय गृहमंत्री PC सेठी पुन्हा पुन्हा सांगत होते की संतूक हे अधिकृत कामासाठी परदेशात गेले होते. परंतु त्याने विरोधी पक्षांचे समाधान झाले नव्हते. या बातमीवरून असा गदारोळ सुरू असतानाच 2च दिवसांनी एप्रिल 12 रोजी संतूक भारतात परतले आणि त्यांना देशद्रोही म्हणणाऱ्यांची तोंडे फुटली.
आपल्या मागे हे असे काही झाले होते, आपल्याला देशद्रोही, गद्दार, फितूर अशी विशेषणे लावण्यात आली होती, याचा त्यांना पत्ताही नव्हती. हे समजल्यानंतर खूप त्रास झाला त्यांच्या मनाला. निवृत्त गुप्तचर अधिकारी व्ही. बालचंद्रन यांच्याशी नंतर या घटनेबद्दल बोलताना संतूक म्हणाले होते. अटलबिहारी वाजपेयी मला चांगले ओळखत होते. तरीही पंतप्रधान इंदिरा गांधी याबाबत खरं काय ते जाहीरपणे सांगू शकत नाहीत. याचा वापर वाजपेयींनीही राजकीय फायद्यासाठी करावा, हे फार वेदनादायक होतं. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. आता प्रश्न असा येतो की, एवढी टीका आणि आरोप होत असतानाही इंदिरा गांधी संतूक यांचा ठावठिकाणा का सांगू शकत नव्हत्या? अगदी निवृत्तीच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याला परदेशात पाठवण्यात यावे, इतके महत्त्वाचे काम होते तरी कोणते? संतूक नेमके गेले होते तरी कुठे? ते गेले होते मॉरिशसला. मॉरिशसमधील सरकार वाचवण्यासाठी, तेथील हिंदूंचा राजकीय प्रभाव अबाधित राहावा यासाठी, तेथील बंड मोडून काढण्यासाठी. मुंबईपासून 4888 किलोमीटर आणि विमानाने 6 तास 10 मिनिटे एवढ्या अंतरावर हिंदी महासागरात आफ्रिका खंडाला खेटून असलेला हा 2040 चौरस किलोमीटरचा बेटसमूह मॉरिशस. 16व्या शतकातला डच राज्यप्रमुख मॉरिटस व्हॅन ओरेंज किंवा प्रिन्स ऑफ ऑरेंज मॉरिस याच्या नावाने ओळखला जाणारा हा देश निर्मनुष्य होता तो आधी. 16व्या शतकाच्या आरंभी कधीतरी पोर्तुगीज उतरले त्या बेटांवर आणि अखेरच्या काही वर्षांत डचांनी ती ताब्यात घेतली. त्यांचे बारसे केले. मग ती बेटे फ्रेंचांच्या ताब्यात गेली. त्यांच्याकडून ती ब्रिटिशांनी मिळवली. या युरोपीय सत्तांनी ही बेटे वसवली. तेथे स्थानिक नागरिक तर नव्हते. तेव्हा तेथे उसाचे मळे पिकवण्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणि भारतातून कंत्राटी मजूर नेले. साधारणत 1835 ते 1907 या काळात सुमारे 4.5 लाख भारतीय मजूर मॉरिशसमध्ये नेण्यात आले. त्यातले बहुतेक मजूर बिहारमधले भोजपुरी भाषिक होते. आज 1.25 कोटीच्या त्या देशात या बिहारी हिंदूंचे प्रमाण आहे 52%. त्या खालोखाल ख्रिश्चन 31 आणि मुस्लिम 15%. भारतीय, आफ्रिकी वंशाचे आणि गोऱ्या फ्रेंचांच्या या देशात आजही आर्थिक सत्ता चालते, ती फ्रँको मॉरिशियन कुटुंबांची. त्यांना ग्रँड ब्लँक्स म्हणून ओळखले जाते. फ्रेंच, इंग्रजी आणि मॉरिशियन क्रेओल ही तिथली भाषा. या देशाला 1968 साली ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, पण ते झगडूनच. भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून आणि भारतीय नेत्यांपासून स्फूर्ती घेऊन चालवण्यात आलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते सर शिवसागर रामगुलाम. स्वातंत्र्यानंतर तेथे लोकशाहीची प्रतिष्ठापना झाली आणि रामगुलाम यांची मॉरिशियन लेबर पार्टी सत्तेवर आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातून ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीने काढता पाय घेतला आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारताने उचलली. 1974 मध्ये या दोन्ही देशांत लष्करी करार झाला. त्यानुसार भारताने मॉरिशसला काही गस्ती नौका आणि हेलिकॉप्टर दिले. ते सांगतात, 70 आणि 80च्या दशकात ते शीतयुद्ध नैऋत्य हिंदी महासागरात येऊन ठेपले होते. या भागात आपली प्रभावक्षेत्रे निर्माण करण्याची या दोन्ही राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली होती. या सागरक्षेत्रात वर्चस्व गाजवायचे, तर तेथे आपले तळ असले पाहिजेत. त्यासाठी ही दोन्ही राष्ट्रे तेथील छोट्या, दुबळ्या बेटांच्या राष्ट्रांवर डोळा ठेवून होती. त्या स्पर्धेत आणखी एक देश लुडबुड करत होता. तो म्हणजे तेव्हा वंशभेदी नीतीमुळे जगाने वाळीत टाकलेला दक्षिण आफ्रिका. अशा परिस्थितीत रामगुलाम यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या दोन्ही राष्ट्रांपासून ते समांतर उभे होते. पण तरीही त्यांचा कल काही प्रमाणात होता, तो अमेरिकेकडे. भारताचीही तेव्हाची भूमिका अलिप्ततावादीच होती. या दोन महासत्तांचा हिंदी महासागरातील वाढता वावर भारताला खटकत होता. परंतु त्यांना आव्हान देण्याची क्षमता अद्याप भारतात आलेली नव्हती. अशा परिस्थितीत अलिप्ततावाद हे भारताच्या हातातील मोठे शस्त्र होते. प्रादेशिक स्थैर्य हा तेव्हाचा परवलीचा शब्द होता आणि त्या बळावर अमेरिकेच्या दिएगो गाझिया येथील नौदल तळाबाबत भारत आक्षेप नोंदवू शकत होता. त्याच वेळी या क्षेत्रात आपले प्रभावक्षेत्र निर्माण करण्याचे
ते अबाधित ठेवण्याचे भारताचे प्रयत्नही सुरू होते. मॉरिशसमध्ये शिवसागर रामगुलाम यांनी स्वातंत्र्यानंतरची पुढची 14 वर्षे राज्य केले. विचारांनी ते प्रागतिक, समाजवादी, लोकशाहीवादी, सर्व धर्मांच्या आणि वंशाच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारे. परंतु 80च्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या लोकप्रियतेला घसरण लागली होती. त्यांच्या मॉरिशियन लेबर पार्टीच्या विरोधात मूव्हमेंट मिलिटंट मॉरिशियन (MMM) हा पक्ष उभा ठाकला होता. त्या पक्षाचा चेहरा होता अनिरुद्ध जगन्नाथ. मूळ भारतीय वंशाचा, लंडनमध्ये वकिली शिकून आलेला हा बंडखोर तरुण देशातील बदललेल्या हवेवर स्वार झाला होता. त्यांना साथ होती फ्रेंच वंशाचे लढाऊ समाजवादी नेते पॉल बेरेंजर यांची. खरे तर तेच MMMचे वैचारिक नेते होते. शीलाबाई बापूयाही याच पक्षाच्या. मॉरिशसमधील या बदलत्या परिस्थितीवर इंदिरा सरकार लक्ष ठेवून होते. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई येथील भारतीय मिशनला एव्हाना तेथील सत्तापालटाचा अंदाज आला होता. 1980 आणि 81 मध्ये त्यांनी जगन्नाथ आणि बेरेंजर यांना दिल्लीला आणून त्यांची पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून आणली. इंदिरा गांधी यांनी या दोन्ही नेत्यांच्या पारड्यात भारताचा पाठिंबा टाकला. जून 1982 मधील निवडणुकीत जगन्नाथ, बेरेंजर यांच्या पक्षाने रामगुलाम यांच्या पक्षाचा धुव्वा उडवला. जगन्नाथ मॉरिशसचे पंतप्रधान झाले. बेरेंजर यांनी कडे अर्थमंत्रीपद घेतले. त्यांचा हा विजय साजरा करण्यासाठी खुद्द इंदिरा गांधी मॉरिशसला गेल्या होत्या. त्यावेळी झालेल्या काही महत्त्वाच्या करारात समावेश होता डबल टॅक्स कराराचा. त्या कराराने मॉरिशस हे भारतासाठीचे बाह्य आर्थिक केंद्र म्हणून उदयास आले. भारतातील परकीय गुंतवणुकीसाठी एक सुगम मार्ग तयार झाला. मॉरिशसमधील या नव्या सत्तेला मात्र यानंतर काही महिन्यातच ग्रहण लागले. अनिरुद्ध जगन्नाथ आणि पॉल बेरेंजर यांच्यात मतभेद निर्माण झाले. बेरेंजर यांनी आपली कट्टर आर्थिक समाजवादी धोरणे राबवण्यास सुरुवात केली होती. देशाच्या परराष्ट्र धोरणातही बदल करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. मॉरिशसने सोव्हिएत रशिया आणि मुअम्मर गडाफी यांच्या लिबियाशी संबंध दृढ करावेत, असे त्यांचे मत होते. याच काळात लिबियातून मॉरिशियन हिंदूंच्या धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येऊ लागला होता. या गोष्टीमुळे जगन्नाथ आणि बेरेंजर यांचे पटेनासे झाले होते. त्या वादात तेल पडले, ते बेरेंजर यांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या भाषिक प्रयोगाने. मॉरिशसचा सांस्कृतिक राष्ट्रवाद जागृत करण्याच्या हेतूने तेथील क्रेओल भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा, असा आग्रह बेरेंजर यांच्या गटाने धरला. भाषिक अस्मितेचा मुद्दा हा कोणत्याही काळी कोणत्याही राष्ट्रात सामाजिक आग लावण्याचे काम करताना दिसतो. येथेही त्यातून असंतोषाचा वणवा पेटला. सामाजिक संघर्ष उभा ठाकला. जगन्नाथ यांच्या धोरणांमुळे देशात हिंदूंचे सांस्कृतिक वर्चस्व निर्माण होईल, अशी भीती तेथील बिगर हिंदू नेत्यांना वाटत होती. तर दुसरीकडे बेरेंजर यांच्या राजकारणामुळे मॉरिशसमध्ये पुन्हा एकदा ग्रँड ब्लँक्सचे, फ्रँको मॉरिशियन्सचे, राजकीय वर्चस्व तयार होईल, असे भय हिंदू नेत्यांना वाटत होते. मॉरिशसच्या बेटांतून राजकीय अस्थैर्याचे वादळ घोंघावू लागले होते. अशात बेरेंजर हे लष्कराच्या सहाय्याने बंड करणार असल्याची आणि लिबिया आणि सोव्हिएत रशिया त्यांना मदत करणार असल्याची कुणकुण जगन्नाथ यांना लागली. फेब्रुवारी 1983 मध्ये दिल्लीला जाऊन त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कानावर ही सर्व परिस्थिती घातली. त्यानंतर काही दिवसांनी, अलिप्ततावादी देशांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ते पुन्हा भारतात आले. 7 ते मार्च 12 या काळात ही परिषद होती. तिकडे बेरेंजर यांनी जगन्नाथ यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला. मार्च 12 हा मॉरिशसचा स्वातंत्र्य दिन. त्या दिवशी त्यांनी क्रेओल ही नवी राष्ट्रभाषा असल्याचे जाहीर करत मॉरिशियन टेलिव्हिजनवरून क्रेओल भाषेतील राष्ट्रगीत वाजवण्याचे आदेश दिले. हे समजल्यानंतर जगन्नाथ यांनी इंदिरा गांधी यांची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याकडे मदत मागितल्याचे सांगितले जाते. शिखर परिषदेनंतर जगन्नाथ मायदेशी परतले. परंतु तोवर तेथील वातावरण अधिकच बिघडले होते. जगन्नाथ येताच बेरेंजर यांनी त्यांच्यासमोर घटनाबदलाचा प्रस्ताव ठेवला. या नव्या घटनेने पंतप्रधानांचे अधिकार बरेच कमी होणार होते. त्याला जगन्नाथ यांनी नकार दिला.
पक्ष फुटला. जगन्नाथ यांच्यासमवेत आता मोजकेच हिंदू नेते आणि कार्यकर्ते राहिले होते. दुसरीकडे बेरेंजर यांच्या कार्यकर्त्यांनी देशात हिंसाचारास सुरुवात केली. अस्मितेचे राजकारण करणारे आपल्या लढाऊ सेना स्थापन करतात. विरोधकांवरच नव्हे, तर समाजावर अंकुश ठेवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. बेरेंजर यांनीही कामगार सेना स्थापन केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून झळकल्या. जगन्नाथ यांना तर आता आपल्या प्राणांची काळजी वाटू लागली. नवी दिल्ली या सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होती. जगन्नाथ यांना हटवून बेरेंजर सत्तेवर आल्यास मॉरिशसमधील हिंदूंना जगणे अवघड होईल. ते सरकार क्रेओल आणि मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या बाजूने उभे राहील. त्या परिस्थितीत हिंदूंना स्थलांतराशिवाय पर्याय राहणार नाही. 1971 मध्ये बांगलादेशात हेच घडले होते. त्यानंतर 1972 मध्ये युगांडात इदी अमीनने अशाच प्रकारे तेथील भारतीय वंशाच्या तमाम नागरिकांना देशातून हद्दपार केले होते. त्याची पुनरावृत्ती मॉरिशसमध्ये होता कामा नये. त्या हिंदूंच्या मागे आपण उभे राहिलेच पाहिजे, ही इंदिरा सरकारची भावना होती. याला आणखी एक पदर होता, तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा. बेरेंजर सत्तेवर आल्यास हिंदी महासागरातील आपल्या प्रभावाखालील हा मित्रदेश दूर जाईल, हे भय नवी दिल्लीच्या मनात होतेच. लिबिया आणि सोव्हिएत रशिया हे बेरेंजर यांचे पाठीराखे होतेच, पण जगन्नाथ यांनीही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा धाव घेतली होती, ती लिबियाला. नंतर मॉस्कोला जाऊन त्यांनी तेथे आर्थिक मदतीचीही अपेक्षा व्यक्त केली होती. याहून गंभीर बाब म्हणजे बेरेंजर यांनी निवडणुकीनंतर गुपचूप सेशल्समधील रशियाचे राजदूत मिखाईल ओर्लोव्ह यांची भेट घेतली होती. मॉरिशसच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची फेररचना करण्यासाठी रशिया मदत करील, एवढेच नव्हे, तर मॉरिशसच्या तटरक्षक दलाला गस्तीनौका देईल, असे आश्वासन त्या भेटीत ओर्लोव्ह यांनी दिल्याचे भारतास समजले होते. सोव्हिएत रशिया हा तसा भारताचा मित्रदेश, पण मॉरिशस रशियाच्या मिठीत जावे, हे इंदिरा गांधी यांना चालणार नव्हते. हिंदी महासागरात श्रीलंकेपासून मालदीव, सेशल्स, दक्षिण आफ्रिका, एवढेच नव्हे, तर अंटार्क्टिकपर्यंत भारताचा प्रभाव वाढवण्याचे धोरण इंदिरा गांधी राबवत होत्या. अशावेळी मॉरिशससारखे रणव्यूहात्मक महत्त्वाचे राष्ट्र गमावणे चालणार नव्हते. तसे मॉरिशस रशियाच्या पंखाखाली जाणे हे अमेरिकेलाही चालणार नव्हते. तसे झाले असते, तर रशियन नौदलाला पोर्ट लुई खुले झाले असते. जनरल वर्नान वॉल्टर्स हे तेव्हा सीआयएचे उपसंचालक होते. ते स्वतः मॉरिशसच्या घडामोडींवर नजर ठेवून होते. तेथील काही हिंदू नेत्यांशी सीआयएने संपर्क साधला होता. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तेथील संघर्ष अधिकच चिघळला. तेथे कधीही बंड होईल, अशी शक्यता निर्माण झाली. तसे झाल्यास तेथे तातडीने हस्तक्षेप करता यावा, यासाठी भारतीय लष्कर आणि नौदल यांनी तयार राहावे, असे आदेश इंदिरा गांधी यांनी दिले. त्या मोहिमेला खास हिंदू प्रतिकात्मता असलेले नाव देण्यात आले, ऑपरेशन लाल दोरा. हैदराबादमध्ये लष्कराच्या 54व्या इन्फंट्री डिव्हिजनच्या 2 बटालियन होत्या. त्यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या दोन्ही बटालियनला मुंबईला कूच करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईतून 2 युद्धनौकांतून त्या सैन्यास पोर्ट लुईसला नेण्यात येणार होते. त्यांच्या सहाय्याला नौदलाच्या 6 विनाशिका जाणार होत्या. मुंबईत त्या युद्धसज्ज होत असताना तिकडे नवी दिल्लीत मात्र वेगळेच नाट्य सुरू होते. ऑपरेशन लाल दोरा बाबत चर्चा करण्यासाठी साऊथ ब्लॉकमधील वॉर रूममध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला इंदिरा गांधींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि रॉ. चे माजी प्रमुख रामेश्वरनाथ काव, नौदल प्रमुख ॲडमिरल ओ.एस. डॉसन उपस्थित होते. लष्कर प्रमुख जन. कृष्णराव हे तेव्हा व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी लष्कराचे उपप्रमुख लेफ्ट. जन. एस. के. सिन्हा आले होते. तसेही आणखी काही दिवसांनी जन. कृष्णराव निवृत्त झाल्यानंतर लेफ्ट. जन. सिन्हा हेच लष्कर प्रमुख होणार होते. या बैठकीत जरा गरमागरमच चर्चा झाली. डॉसन यांचे म्हणणे होते की, या मोहिमेचे संपूर्ण नेतृत्व नौदलाकडे असेल. जन. सिन्हा यांचा त्याला विरोध होता. त्यांचे म्हणणे असे की,
ही मोहीम पूर्णत लष्कराची असेल. अखेर इंदिरा गांधी यांनी तो वाद मिटवला. समुद्रावरील कारवाई नौदलाच्या नेतृत्वाखाली असेल आणि एकदा सैन्य जमिनीवर उतरले की सूत्रे लष्कराच्या हाती येतील, असा आदेश त्यांनी दिला. परंतु यावर ना नौदल अधिकारी खुश होते ना लष्करी जन. सिन्हा यांचे म्हणणे तर असे होते की अशा प्रकारच्या समुद्री आणि जमिनीवरच्या मोहिमेसाठी आपले जवान तयारच नाहीत. शिवाय मॉरिशसवरील या मोहिमेत अमेरिका हस्तक्षेप करेल, अशीही भीती त्यांना वाटत होती. मॉरिशसपासून जवळच दिएगो गाझिया बेटांवर अमेरिकेच्या फौजा होत्या. त्याची त्यांना काळजी होती. असे असले तरी मुंबईत भारतीय सैन्याची तयारी चालली होती. इंदिरा गांधी यांचा अंतिम आदेश येण्याची वाट ते पाहत होते. पण इंदिरा गांधी आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रामनाथ काव यांनी एक वेगळाच डाव आखला होता. चे प्रमुख एन.एफ. संतुक यांना त्यांनी अत्यंत गोपनीयता बाळगत मॉरिशसला पाठवले होते. तोवर भारतीय सेना मॉरिशसला घेरण्यासाठी येत आहे, ही बातमी बंडाच्या तयारीत असलेल्या नेत्यांपर्यंत अलगद पोहोचवण्यात आली होती. हा सायबॉर चा भाग. त्या बातमीने त्या नेत्यांचे निम्मे अवसान गळून गेले होते. मॉरिशसमध्ये पोहोचताच संतुक यांनी कामाला सुरुवात केली. भारताचे तेथील उच्चायुक्त प्रेमसिंह हे जगन्नाथ यांचे जवळजवळ सल्लागारच होते. त्यांना संतुक यांनी बरोबर घेतले. हरीश बुधू हे तेथील हिंदूंचे एक बडे नेते. त्यांच्यासह अन्य हिंदू आणि मुस्लिम नेत्यांना एक एक करून ते भेटले. साम, दाम, दंड, भेद ही नीती च्या गुप्तचरांना कोणी शिकवायला नको. त्यांनी सर्व प्रकारचे उपाय योजून, प्रसंगी आर्थिक आमिषे दाखवून तेथील हिंदू व मुस्लिम नेत्यांची फळी जगन्नाथ यांच्या मागे उभी केली. पार्टी सोशालिस्टे मॉरिशियन हा हरीश बुधू यांचा पक्ष. त्या 10-12 दिवसांत संतुक यांनी त्या पक्षासह एक नवी हिंदू आघाडी तयार केली आणि 12 एप्रिलला ते परतले. ते दिल्लीला आले. त्याच दिवशी तिकडे मॉरिशसमध्ये जगन्नाथ यांनी मिलिटंट सोशालिस्ट मूव्हमेंट (MSM) या आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. बुधू यांचा पक्ष या नव्या पक्षात विलीन झाला होता. यानंतर जगन्नाथ यांनी अन्य काही विरोधी गटांशी हातमिळवणी केली आणि संसदेत बहुमत प्राप्त केले. जगन्नाथ यांनी च्या मदतीने ही लढाई तर जिंकली. आता त्यांच्यापुढे आव्हान होते ऑगस्ट 1983 मधील सार्वत्रिक निवडणुकीचे. पण त्यातही त्यांनी यश मिळवले. त्या यशामागे भारताकडून गेलेल्या गुप्त निधीचा मोठा वाटा होता, असे म्हणतात. या सगळ्यात भारतीय लष्कर आणि नौदल यांच्या त्या मोहिमेचे काय झाले? इंदिरा गांधी यांनी त्या मोहिमेला अखेरपर्यंत परवानगी दिलीच नव्हती. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार लष्कर आणि नौदल यांच्यातील मतभेदांमुळे त्यांनी ती मोहीम रद्द केली. डेव्हिड ब्रूस्टर आणि रणजित राय मात्र याचे वेगळेच कारण देतात. ते म्हणतात, लष्कर त्या मोहिमेबाबत अत्यंत अनुत्साही होते. हे त्याचे साधेसोपे कारण झाले. पण इंदिरा गांधी या फार चतुर होत्या. जगन्नाथ यांच्या मागे भारत किती भक्कमपणे आहे, हा संदेश संबंधित मॉरिशियन नेत्यांपर्यंत पोहोचवणे हाच त्या लष्कर सज्जतेचा हेतू असण्याची अधिक शक्यता आहे. म्हणून तर भारतीय सेना येत असल्याचे वृत्त आधीच मॉरिशसमध्ये पसरवण्यात आले होते. आपल्या गुप्तचर संस्थेच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून इंदिरा गांधी यांनी अत्यंत चलाखीने हा डाव जिंकला होता. या खेळीने त्यांनी मॉरिशसमधील भारताचा प्रभाव अधिक दृढ केला होता. यानंतर पुढची 10 वर्षे अनिरुद्ध जगन्नाथ हेच मॉरिशसचे पंतप्रधान राहिले. ने एकट्याने पेललेली ही मोहीम त्याच्या यशाचा लाल दोरा च्या आणि खास करून चे तत्कालीन प्रमुख एन.एफ. संतुक यांच्या हातातच बांधला पाहिजे. या मोहिमेला मिळालेले यश गोड होते, हे खरेच. पण या मोहिमेमुळे भारत सरकारच्या तोंडात नंतर एक प्रकारची कडवट चवही निर्माण झाली. संतुक यांची मॉरिशस भेट अत्यंत गोपनीय होती. भारतात मोजक्याच लोकांना तिची माहिती होती. पण तो भ्रम होता. ती माहिती वॉशिंग्टन डीसीपर्यंत पोहोचली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला ती दिल्लीतील अमेरिकी दूतावासातून मिळाली होती. हे भारत सरकारला समजले, ते एका अमेरिकी पत्रकारामुळे.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयात त्याचा एक स्रोत होता. त्याच्याकडून सरकारला समजले की मॉरिशसने भारताकडे मदतीची याचना केली होती आणि इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून रॉ चे प्रमुख तिकडे गेले होते. माहिती स्फोटक होती. तिची खातरजमा करणे आवश्यक होते. त्यासाठी त्या पत्रकाराने वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी तातडीने दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाला ते कळवले. हा धक्काच होता. इंदिरा गांधी यांनी बोलावलेल्या गुप्त बैठकीत ती योजना ठरली होती. बैठकीला इंदिरा गांधी, रामेश्वरनाथ काव, नौदलाचे आणि लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी असे काही मोजकेच लोक उपस्थित होते. मग ही माहिती बाहेर गेलीच कशी? कावबॉयज ऑफ रॉ मध्ये बी. रमण यांनी यावर प्रकाश टाकला आहे. त्यानुसार, या माहितीफुटीच्या चौकशीचे काम इंदिरा गांधी यांनी आयबीवर सोपवले. त्या चौकशीतून असे समोर आले की, बहुधा, ही माहिती एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यानेच फोडली. रमण सांगतात, या एका गोष्टीमुळे त्या अधिकाऱ्याची लष्कराच्या सर्वोच्चपदी जाण्याची संधी हुकली. रमण यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव सांगितलेले नाही. या पुस्तकात त्यांनी संतूक यांनी केलेली कामगिरी नमूद केली असली तरी ते कोणत्या देशात गेले होते, याचाही अजिबात उल्लेख केलेला नाही. याचे कारण, हे पुस्तक 2007 साली त्यांनी प्रसिद्ध केले आणि तोवर या मोहिमेबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. डेव्हिड ब्रूस्टर आणि रणजित राय यांनी अनेक माजी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन लिहिलेल्या लेखामुळेच केवळ 2013 मध्ये ऑपरेशन लाल दोरा ची माहिती बाहेर आली.